हॅलो हॅलो मांडवीवाले यांच्याकडे 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. माझ्या आई वडिलांना हा प्रसंग वर्षातून फक्त एकदा येते या कळमेश्वर मुक्कामी आणि या संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे. मान्यवर खांडेकर साहेबांनी सांगितले संपूर्ण या देशाची परिस्थिती माझ्या वाणीतून काही नाही काही या देशाची परिस्थिती बद्दल सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण आम्हाला माहिती आहे आमचे साहेबांची 18 वर्ष गेले या स्टेजवर सांगता आणि डोंगरे साहेबांचे बरेचसे आयुष्य चालले. परिवर्तनवादाची दिशा तुम्हाला सांगता दाखवता पण आमच्या डोक्याला कोणता रिपीट खेळा लागला आहे माहित नाही. त्याचा उकलच होत नाही. आम्ही किती सहनतो. इकडून ऐकण्याने इकडून सोडले, इकडून ऐकण्याने इकडून सोडले अशी परिस्थिती आहे. पण आता तरी डोळे उघडा माझ्या बहुजन बांधवांना. ही वेळ जरा बऱ्याची नाही आहे, जरा लक्षात असू द्या. म्हणून मी काय म्हणतो ऐका माय बाबा. जमाने के साथ साथ इसके दस्तूर बदलते हैं. जमाने के साथ साथ इसके दस्तूर बदलते हैं. अरे बाबा, इस कलयुग के जमाने में कहीं नकली सिक्के चलते हैं. ये अधों की दुनिया है यहाँ इंसाफ कहाँ का. तो बात कहने दो लोग अच्छे पे बिगड़ते हैं. चांगल्या गोष्टी आपण शिकवतो पण लोकांना वाटतंय की नाही आमच्या देवा धर्माची काढते, आमच्या धर्मावर टीका करते. नाही बाबा नाही. तुमच्या देवात तुमचे मन दुखवण्याचा आमचा हा उद्देश नाही. पण किती कधीपर्यंत तुम्ही डोळ्यावर काळी पट्टी लावून ठेवाल. आता तरी त्याचा उघडे करा, आता तरी उघडे करा. कारण की वेळ बऱ्याची नाही आहे, वेळ बऱ्याची नाही आहे. तुम्हाला आता तरी सावध व्हायला पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो ऐका. कमलेश जी की ओर से 50 रुपए मिले. धन्यवाद. जिंदगी हर तरक्की की बात है दोस्तों. क्या बात है. ये जिंदगी हर तरक्की की बात है दोस्तों. दुर्गति का रास्ता सीधा साधा है दोस्तों. सलाह मूर्खती मौत का वादा है दोस्तों. और इस संसार में ऐसे अंधभक्तों की संख्या ज्यादा है दोस्तों. अंधभक्तों की संख्या ज्यादा है दोस्तों. इसीलिए आपको जरा इस बात पे ख्याल करना होगा, गौर करना होगा. क्या कहता सुनिए जरा. हाँ तसेच आमचे प्रेरणास्थान श्रीमान्य वासुदेवजी उके साहेब मुक्काम कोहरी यांच्याकडून या विचारावरती 100 रुपयाचा भेट मिळाला. मंडळातून सत्यशी प्रणाम. धन्यवाद. पतंग लगी हवा तो ऊंचाई पे उड़ने लगी. पतंग लगी हवा तो ऊंचाई पे उड़ने लगी. धीरे धीरे 15 टक्कों की भाषा भी बढ़ने लगी. धीरे धीरे 15 टक्कों वालों की भाषा भी बढ़ने लगी. मौसम हुआ खराब तो अच्छी चीज चलने लगी. और क्या जमाना आ गया दोस्तों. ये बकरी अपने लिए बहुजनों से लड़ने लगी. ये बकरी मनुवादी बकरी ये बहुजनों से लड़ने लगी. इतनी मजाल. इसलिए हमारे को हम लोग बोलो इसके जिम्मेदार हम लोग हैं. अशी परिस्थिती आहे. आमचे लोक त्यांच्या मेळाव्यात जातात. आमचे प्रेरणास्थान भीमरावजी बागडे साहेब मुक्काम घोराडवाले यांचं पण या विचारावरती 100 रुपयाचं भेट मिळालं. मंडळाकडून सत्यशी प्रणाम. धन्यवाद.
आमचेच लोक त्यांच्या मेळाव्यात जातात, त्यांच्याच कार्यकर्त्यात जातात, आमचेच लोक त्यांना बोटाने घर दाखवतात. हाच तो व्यक्ती आहे का तुला साथ देणार नाही, आपणच आपले घर फोडतो, कारणीभूत आम्ही आहोत. म्हणून काय म्हणतो एक क्रांतिकारी व्यक्ती काय म्हणते या संदर्भातलं गीत आहे, ऐका. क्या मेरा लेना देना मन मोहिनी से मैंने भूतनी 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 को दे दिया. क्या लेना देना मेरा मन मोहिनी से मैंने भूतनी 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 को दे दिया. माझे लोक जर तुमच्या साथी लागत नसत तर तुझी काय अर्थात आहे माझ्या जवळ बसण्याची, माझ्या जवळ बरोबरी करण्याची. तो क्रांतिकारी व्यक्ती म्हणजे हे तेरी के औकात है मुझ पे वार करने की. हे पगले तेरी के औकात है बोले मुझ पे वार करने की. अपने तरफ देख जरा खड़ी आ गई तेरी मरने की. जिस चीज को तोला नहीं जाता उसे भी तोड़ने लगे, जिस चीज को तोला नहीं जाता उसे भी तोड़ने लगे. ये कपड़ों में चले गए साले, मुर्दे भी बोलने लगे. हे 2 दिवसाची आम्हाला शहाणपण शिकवते. पण आमचेच लोक गद्दार झाले तर काय करावा. आमच्याच लोकांना मुलातून गड्डा केला तर काय करा. दुसऱ्याला दोषी ठेवण्यात काय आहे ते कसं ऐका. एक शायर बनत होते, हरणाचं कळप होत आणि हरणाचं कळप होत. पाठ्याने बाण मारला शिकारीसाठी आणि त्या हरणाला लागलं की हरिण पळत बाहेर जात होती. पळत आपला जीव वाचवण्यासाठी जात होती. पण तिच्या शरीरामधून एक गुंड रक्त वाहत होत, जात होत. ती हरिण त्या जुळपामध्ये लपली. पण तो शिकारी पारधी होता. शिकारी पारधीच्या रक्ताच्या वाटेने तो जातीच्या धावा करत होता. कुठं हरण गेली तो तिथे पता लावत होता. तेव्हा तिथे लपून बसले की हरण होती. हरिण जी लपून बसली होती तिथं त्या पारध्याला म्हणजे त्यांनी ते शिकार आपल्या जवळ ताब्यात घेतला. तेव्हा त्या हरिण म्हणते, हे पारध्या, अरे तुझी काय औषध आहे म्हणे मला पकडण्याची, पण काय करू. शेवटी माझंच रक्त मला बैमान झालं म्हणे, माझंच रक्त मला बैमान झालं. अशा सारखी कहाणी आहे. एक शायर करतात हे बा. अभी वक्त है सुधर जा के नजारा वो देखा. अभी वक्त है सुधर जा के नजारा वो देखा. नजारा वो देखा. कीजिए चारों वर्णों की रेखा. अभी वक्त है सुधर जा के नजारा वो देखा. नजारा वो देखा. कीजिए चारों वर्णों की रेखा.